हॅलो, नमस्कार सर. हां, नमस्कार. बोला. सर, बरेचसे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे, की नमो शेतकरीचा 6वा आणि पीएम किसानचा 19 हप्ता हे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार. तर हं. सर काय सत्य आहे, काय सत्य नाही आहे? तर तुम्ही सर शेतकऱ्यांना त्याबद्दल आढावा द्यावा. नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार व पीएमचा कधी येणार? सर्वप्रथम शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करावे. हं. तर नमो शेतकरीचा येणारा 6वा आणि पीएम किसानचा 19वा हे हां, दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. हे मात्र कन्फर्म आहे. हां. अद्यापपर्यंत आता भरपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आता जसं की मागचा नमो शेतकरीचा 4था आणि 5वा आणि पीएम किसानचा 18वा हे तिन्ही हप्ते एकत्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आले. त्याच पद्धतीने नमो शेतकरीचा 6वा, हां, पीएम किसानचा 19वा हप्ता हे एकत्र येणार आहे आणि या डिसेंबर महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यापर्यंत येऊ शकतो. हां, म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत हा हप्ता येऊ शकतो. हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. हां. आणि आता एकंदरीत आपल्या महाराष्ट्र राज्यातील पीएम किसानसाठी लाभार्थी एकंदरीत 90,50,000 आणि देशातील 9 कोटीपेक्षा जास्त शेतकरी पीएम किसानसाठी लाभार्थी आहेत. हां. आणि तेच शेतकरी नमो शेतकरीसाठी पात्र आहेत. म्हणजे केंद्र सरकारने काय केलं, केंद्र सरकारची जी काही पीएम किसानची योजना आहे, हां. ती नमो शेतकरीसाठी जे पीएम किसानचे लाभार्थी आहेत, तेच लाभार्थी पात्र ठरवलेले आहेत. हं. त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचा आधारला बँक खातं लिंक नाही, त्यांनी आधार लिंक करून घ्यावं. लँडचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी लँडचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यावा. हं. केवायसी केलेलं असेल तर केवायसी करून घ्यावे. हं. असे प्रॉब्लेम असेल शेतकऱ्यांनी लवकरात लवकर दुरुस्त करा. कारण हां. की राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं महाराष्ट्र राज्यासाठी 411 लोकांची टीम निवडली आहे आणि हं. त्या टीमच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचे नमो आणि पीएम किसान संदर्भात प्रॉब्लेम आहेत, काही शेतकऱ्यांना पीएमचा हप्ता येतोय, नमोचा येत नाही, असे प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह त्या टीमच्या माध्यमातून केले जातील. हां, हां, हां. आणि नमोचे 2 आणि पीएम किसानचे 2,000 असे एकूण ₹4,000 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. हां, हां. आणि तर माहितीनं हां. सर, बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं आणि बऱ्याचशा सोशल मीडियावरती असे व्हायरल होत आहे, की नमो शेतकरीचे 3 येणार आणि पीएम किसानचे 2 येणार, असे एकत्र 5,000 येणार. हे खरी गोष्ट आहे का सर? अ, सध्या तर कन्फर्म सांगू शकत नाही, कारण की नमो शेतकरीच्या निधीमध्ये कुठलीही वाढ सरकारने केल्याचा असा काही पुरावा आलेला नाही. कारण की सरकार शासनाने सांगितलेलं नाही. त्यांनी निवडणुकीला सामोरे जाण्याकरिता नमो शेतकरीच्या निधीत वाढ करणार, असे 6 वरून 9 देणार आणि ₹3,000 हप्ता देणार असं चांगलं होतं. परंतु प्रत्यक्षात मात्र या हिवाळी अधिवेशनात कोणतीच घोषणा नमो शेतकरी संदर्भात झालेली नाही. हां, हां, आता हां. ही घोषणा प्रत्यक्षात निधी जर वाढवायचा असेल तर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याची तरतूद करावी लागेल आणि येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची वाट शेतकऱ्यांना पाहावी लागेल आणि येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या निधीमध्ये शेतकऱ्यांच्या नमो शेतकरीच्या योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार आहे. हं. 6,000 वरून ₹9,000 शेतकऱ्यांना भेटू शकतात. परंतु हां. सध्याचा जो काही हप्ता येणार आहे नमोचा 6वा तो मात्र फक्त ₹2,000 असणार आहे. हां, हां, हां. हं. आणि सर, बरेचसे शेतकरी असे म्हणत होते, की आम्हाला पीएमचा हप्ता येत आहे, पण नमो शेतकरीचा हप्ता येत नाही. तर आम्ही काय करावे? हां, त्यांच्यासाठी तर त्यांनी तसं जर असेल तर तहसीलमध्ये भेट द्यावी किंवा तालुका कृषी अधिकारी किंवा तलाठी तुमचे असतील तुमच्या गावचे. याचबरोबर किंवा आता नुकतीच 411 लोकांची निवड राज्यासाठी केलेली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी शासनानं. हं. ती 411 लोकांची टीम राज्यभर फिरून शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार आहे. त्याचा जी-आर पण सरकारने 13 डिसेंबर 2024 रोजी काढलेला आहे. तो जी-आर सुद्धा शेतकरी पाहू शकतात. हां, हां, हां. हं. आता याच्या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम असेल तर सांगा आणि नमोचा 6वा आणि पीएमचा 19वा हे हं. दोन्ही हप्ते 5 नव्हे तर ₹4,000 शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थेट हस्तांतरण लाभाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून रिलीज केले जाणार आहेत. हां, हां. आणि सर, बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं, की आता बरेचसे दिवस झाले नमोचा आणि पीएमचा हप्ता मिळाला नाही. हं. तर हे त्यांना आता 2-2 हप्ते मिळणार का? समजा दोन्ही योजनेचे म्हणजे 4 आणि 4 8,000 मिळणार का? किंवा म्हणजे नमोचे 5,000 2 मिळणार? नमोचे 2 आणि पीएमचे 2 नाही, असं काहीच नाही. हं. कारण की याच्या अगोदर विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नमोचे 2 एकत्र हप्ते दिले होते हां. आणि त्याचा कालावधी एकाच हप्त्याचा आहे. हा नमोच्या 6व्या हप्त्याचा आणि पीएमच्या 19व्या हप्त्याचा हं. कालावधी सुरू झालेला आहे. हां, हां. त्याच्या पुढचा कालावधी नाहीये. त्यामुळे असे 2-2 हप्ते एकत्र येणार नाहीत. नमोचा एकच येईल आणि पीएमचा पण एकच येईल. असे मिळून दोन्ही हप्त्याचे ₹4,000 येतील. हां, हां, हां. हं. आणि सर, हे किती तारखेपर्यंत येणार तरी अंदाजे? अजून तरी देखील सरकारने तारीख जाहीर केलेली नाही.
हं, आणि तारीख जाहीर झाल्यावर आपण कळवू आपल्या चॅनलच्या माध्यमातून. हं. परंतु ह्या डिसेंबर महिन्याच्या 31 डिसेंबरपर्यंत येऊ शकतात. कारण की कालावधी संपत आलेला आहे. हां, 31 डिसेंबरपर्यंत हे दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात. हां, तारीख हां. जाहीर झाली नाही अजून. हां. हां, हां. आणि हं. सर तुमच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगणार आहात समजा नमोच्याबद्दल? असं सांगू इच्छितो, की नमोचा 6वा, पीएमचा 19वा हे दोन्ही हप्ते एकत्र शेतकऱ्यांना घ्यायचे असतील, तर त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, लँड रेकॉर्डचा प्रॉब्लेम असतो, आधारचा, ई-के-वाय-सीचा हे सगळे प्रॉब्लेम्स भरपूर आहेत. हं. आणि काही शेतकऱ्यांना नमोचा तर अद्यापर्यंत एकही हप्ता आलेला नाही. हां, त्यामुळे बरोबर. त्यांचे प्रॉब्लेम जर अगोदर मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगल्याप्रमाणे त्यांनी जर दुरुस्त केले असतील, तर नमोचे एकंदरीत पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आतापर्यंत जेवढे हप्ते रखडले शेतकऱ्यांचे, हं, ते सगळे हप्ते येणाऱ्या हप्त्याबरोबर येऊन जातील. म्हणजे काही शेतकऱ्यांना नमोचा एकच भेटला आहे. मग दुसरा, तिसरा, चौथा, 5वा हप्ता मागील 3-4 हप्ते शेतकऱ्यांचे पेंडिंग आहेत. हं, हं, आणि पीएम किसान संदर्भात तेच प्रॉब्लेम आहे. म्हणजे काही शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे एक-एक भेटलेला आहे. हं. पीएम किसानचे 12-14 पर्यंत 15 हप्ते भेटलेले आहेत. परंतु 3-4 हप्ते पेंडिंग आहेत. बरोबर. हां, बरोबर, बरोबर. मग ते पेंडिंग राहिलेले हप्ते अ, या पुढच्या हप्त्याबरोबर सगळे रिलीज होतील एकत्र पैसे. जे काही शेतकऱ्यांचे बाकी आहेत मागचे पेंडिंग शासनाकडे हं, पीएम आणि नमोचे, हं. ते सगळे एकत्र येऊन जातील. हां, हां. आणि तर ज्यांचा तर शेतकरी बांधवांनो, ही अशी अपडेट होती. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट पाहायला मिळतील आमच्या चॅनलवरती. तर धन्यवाद सर. हां, धन्यवाद, धन्यवाद.